नमस्कार. मी डॉक्टर अनुपम अशोक अलमान, MES परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये वैद्यकीय उपाधीक्षक म्हणून मी काम पाहतो. आज एक आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, ॲमोनोरायस फाउंडेशन आणि विनती ऑर्गॅनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे आज स्त्रीरोग विभागासाठीच्या एका स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह आणि NICU याचा उद्घाटन सोहळा आज पार पडतो आहे. तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने काही गेल्या 3-4 वर्षांमध्ये मोठमोठे विषय म्हणजे विभाग इथं सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये ICU असेल, डायलिसिस युनिट, ऑपरेशन थिएटर्स आणि सोनोग्राफी सेंटर्स. बऱ्याच वेळा असं व्हायचं की ऑपरेशन चालू असतानाच इमर्जन्सी डिलिव्हरीचे पेशंट्स आले तर थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागायचा. याचा विचार करून विनती ऑर्गॅनिक्सकडे आम्ही एक प्रपोजल दिलं होतं की स्वतंत्र स्त्रीरोग या विषयांसाठी ऑपरेशन थिएटर्स असावं. तर माननीय मेहमान साहेबांनी तो विषय आणि खरे साहेबांनी हा विषय करून आम्हाला एक 25 लाख रुपयांची देणगी या विषयांसाठी दिली आणि याच्यातूनच आज स्वतंत्र स्त्रीरोग या विषयांसाठीचं ऑपरेशन थिएटर्स इथं उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज पार पडतो आहे. तर याचा विशेष म्हणजे परिसरातील ज्या काही महिला आहेत, गरोदर महिला आहेत किंवा ज्या एजेड महिला आहेत, त्यांचे जे काही ऑपरेशन्स आहेत तर ते ऑपरेशन्स या ठिकाणी स्वतंत्र OTमध्ये अद्ययावत जे काही उपकरणं आहेत त्यांच्या साहाय्याने इथे करण्यात येणार आहे. आणि आपल्याकडे मॅनपॉवर्स प्लस आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स हे चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे इथल्या परिसरातील स्त्रियांना त्यांच्या आजारपणासाठी किंवा त्यांच्या ऑपरेशनसाठी चिपळूण किंवा बाहेर अन्य गावी कोणत्याही ठिकाणी जायची गरज पडणार नाही. सर्व ऑपरेशन्स किंवा सर्व सुविधा आपल्या इथे यापुढे चालू राहणार आहेत. आता यामध्ये मेन आपण प्रसूतिगृह, LACS म्हणजे सीझर सेक्शन जे होतं त्याचे ऑपरेशन्स आणि निओनेटल केअर युनिट याचा कॉम्प्लेक्स तयार केलेला आहे स्वतंत्र. या पेशंट्सना डिलिव्हरीचा नॉर्मल होत असतील तर ते प्रसूतिगृहामध्ये होईल किंवा गरज लागली तर LACS हे ऑपरेशन थिएटरमध्ये होईल. लॅप्रोस्कोपिकची सुविधाही आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. ऑलिम्पस नावाचा एक ब्रँडेड कंपनी आहे तर त्याचा स्कोप आपल्याकडे आहे, लॅप्रोस्कोपिकचा सेट आहे. तर त्याच्यामुळे हे पिशवीचे ऑपरेशन्स असतात असे महिलांचे ऑपरेशनसुद्धा आपल्याकडे होतात. नसबंदीचे ऑपरेशनसुद्धा आपल्याकडे होऊ शकतात इथून पुढे. तर हा सगळा एक कॉम्प्लेक्स आपल्या इथे तयार झालेला आहे. नागरिकांना आव्हान एवढंच आहे की परिसरात आपल्या इथे एवढे मोठे 150 बेडचं हॉस्पिटल आहे. इथे 3 स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स आहेत, ICU आहे, डायलिसिस युनिट आहे. तर परिसरातील ज्या नागरिकांना अशा पद्धतीचे आजार किंवा असतील तर ते इतरत्र जाण्यापेक्षा तुमच्या गावामध्येच एक मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे गव्हर्नमेंटच्या सुद्धा स्कीम आहेत. ESIC असेल, महात्मा फुले योजना असेल, तर अशा योजनांचा इथं उपलब्धता आहे. तर या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.